हॅलो एव्हरीवन. आज आपण स्टँडर्ड 12th बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्टमधील चॅप्टर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न इलिस्ट्रेशन नंबर 10 पेज नंबर 88 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. सरस्वती हायस्कूल खेड शो द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑन 31 मार्च 2018. बॅलन्स शीट दिलेली आहे ॲज ऑन 31 मार्च 2018. आता इथं नीट बघा, ही जी बॅलन्स शीट आहे ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे. तुम्ही इथं पेन्सिलने लिहून ठेवा, ही ओपनिंग बॅलन्स शीट आहे. ओपनिंग म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. कॅपिटल फंड लायबिलिटीला जाणार. पहिलं ह्या बॅलन्स शीटचं आपल्याला पोस्टिंग करायचं आहे, मग याचं पोस्टिंग करायचं आहे आणि मग ॲडजस्टमेंट करायच्या. तर हे जाईल लायबिलिटीला. एंट्रन्स फीज लायबिलिटीला. आता कधी कधी आपल्याला ह्या दोघांचं कम्पेअर करावं लागतं आणि मग काही गोष्टी आपण ह्यातून स्किप पण करू शकतो. तर कॅश इन हँड हा ओपनिंग बॅलन्स आहे, आपण घेत नाही. कॅश ॲट बँक हा ओपनिंग बॅलन्स आहे, त्याचं पोस्टिंग आपण करत नाही. लॅबोरेटरी हे जाणार आहे ॲसेटला. ॲसेट आहे म्हणून ॲसेटला ही लायबिलिटी होती म्हणून लायबिलिटीला. बिल्डिंग ॲसेटला. फर्निचर ॲसेटला. बुक्स ॲसेटला. आता इथं दिलं ट्युशन फीज रिसिवेबल म्हणजे ते आहे रिसिवेबल म्हणजे अजून रिसिव्ह नाही झालं, आउटस्टँडिंग आहे आणि हे 10,000 रुपये. बघा इथं रिसिवेबल म्हणजे हे आहे आउटस्टँडिंग. तर तुम्हाला इथं लिहून ठेवा, रिसिवेबल म्हणजे आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग ऑब्लिक येस तुम्ही तिथं लिहून ठेवायचं आहे पेन्सिलनी. हे आउटस्टँडिंग आहे. याचा अर्थ आहे की 10,000 रुपीज 2018चे 2018चे मिळायचे राहिलेले आहेत, मिळालेले नाहीत. म्हणजे हे 10,000 रुपीज मागच्या वर्षीचे पेंडिंग आहेत. आता आपल्याला खाली दिलेलं आहे रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. हा बॅलन्स दिलेला आहे ओपनिंग बॅलन्स, की जो इथं होता तोच बॅलन्स इथं पण आहे. ओपनिंग बॅलन्स आपण शो करत नाही म्हणून ह्याला तुम्ही क्रॉसची साईन मारा, ह्याचं पोस्टिंग करायचं नाही. ट्युशन फी 2017-18 8,000 रुपीज आणि 18-19 1,00,000 रुपीज. आता तुम्हाला इथं बघायचं आहे की आपलं करंट इयर कोणतं आहे. तर हे आपलं करंट इयर आहे बघा. इथं सांगितलं 31 मार्च 2019ला आपलं वर्ष संपलेलं आहे. तर मग इथं विचार करताना तुम्हाला असा करायचा आहे की करंट इयर म्हणजे आपलं चालू वर्ष आहे 1 एप्रिल 2018 टू 2019. हे आपलं 31 मार्च 2019 हे आपलं करंट इयर आहे. आणि प्रिव्हियस इयर आहे आपलं. बघा इथं 19ला संपलं म्हणजे इथं 19ला इथं एंड होणार आहे. म्हणजे इथं येईल 1 एप्रिल 2017 आणि 18 31 मार्च 2018ला संपलं. हे इयर आहे प्रिव्हियस इयर 2018ला संपलं आणि हे करंट इयर 2018ला चालू झालं. तर प्रिव्हियस इयर आहे 17-18, करंट इयर आहे 18-19 आणि इथं जे रिसिवेबल्स दिलेले आहेत हे ह्या वर्षाचे आहेत, प्रिव्हियस इयरचे आहेत म्हणजे मागच्या वर्षीचे मिळायचे राहिलेले आहेत. आता मी तुम्हाला एक सांगितलेलं होतं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, जर प्रिव्हियस इयर असेल तर त्याचा इफेक्ट एकच होतो. आणि इथं बघा कसं सांगितलं आहे की मागच्या वर्षीचे 10,000 रुपये म्हणजे ह्या वर्षाचे 2017-18चे आहेत. हे तुम्हाला कळा म्हणून तुम्ही इथं पेन्सिलने नोट करून ठेवू शकता. हे कधीचे आहेत तर 2017-18चे आहेत, 17-18चे. म्हणजे मग काय करायचं आहे आपल्याला, मागच्या वर्षीचे 10,000 रुपये मिळायचे राहिलेले होते आणि रिसिट म्हणजे मिळाले. ट्युशन फी इथं बघा आहे, ट्युशन फी 2017-18चे 8,000 रुपये मिळाले. 8,000 रिसिव्ह झाले. मिळायला पाहिजे होते किती, 10,000 आउटस्टँडिंग होते म्हणजे मिळालेले नव्हते. मग मिळाले किती त्यातले तर 8,000 रुपये मिळाले. मिळायला पाहिजे होते 10,000 रुपीज, मिळाले 8,000 रुपीज. म्हणजे जे मिळालं नाही किती राहिले तर 2,000 रुपीज मिळायचे राहिले. म्हणजे हे आउटस्टँडिंग आहे 2017-18चे. आणि मग हे आपण लिहिणार आहोत. आता हे इन्कम आहे म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण
पोस्ट करणार आहोत हे मिळायचे आहेत. म्हणून का आपण बॅलन्स शीटला लिहिणार, कारण मग आपल्याला समजणार नाही की बाबा मागच्या वर्षीचे किती यायचे राहिलेत ते. म्हणजे आपण ॲसेटला काय लिहितो की मागील येणं किती आहे, आपल्याकडे आत्ता किती आहेत हे लिहितो. म्हणून हे 2000 रुपीज आपल्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला येणार आहेत, की जी आपण क्लोजिंग बॅलन्स शीट तयार करणार आहोत त्याच्या. हे लक्षात ठेवा. तर मग इथं ना तुम्ही काय करायचं आहे, आपल्या लक्षात राहत नाही नंतर, मग इथं लिहायचं आहे 8000 येणार नाही, ह्याचं आपण पोस्टिंग नाही करणार आहे आणि ह्याचं पण ह्या 8000चं पण पोस्टिंग नाही करणार. मग इथं काय करायचं, 10,000 मायनस 8000 आणि बाहेर ह्याला 8000ला कट करून इथं लिहायचं 2000. पेन्सिलने लिहून ठेवा. म्हणजे आपण पोस्टिंग करणार आहोत 2000 आणि कुठं करणार आहे, ॲसेटला, म्हणून तिथं लिहून ठेवलं मी ए. 18-19चं हे इन्कम आहे, इन्कम साईडला येईल. परत लिहिलंय फाईन कलेक्शन 2000 आहे. फाईन बसलेला दिलेला आहे आपण कुणाला तरी, हे येणार आहे इन्कमला ॲडमिशन फीज, इन्कमला टर्म फी, इन्कमला डोनेशन फॉर लायब्ररी, इन्कमला इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट व्याज आहे, इन्कमला गव्हर्नमेंट ग्रँट. आता गव्हर्नमेंट ग्रँट ॲक्च्युली ॲसेट असते पण त्यांनी रेव्हेन्यू लिहिलं आहे म्हणून हे कुठं जाणार आहे, इन्कमला. कारण रेव्हेन्यू म्हणजे इन्कम साईडला जाणार आहे, रेव्हेन्यू लिहिलेला आहे म्हणून. सॅलरी टू टीचर्स एक्सपेंडिचरला, सॅलरी टू स्टाफ ऑफिस स्टाफ एक्सपेंडिचरला, बुक्स ॲसेट आहे. आता बघा इथं पण बुक्स आहेत, काळजीपूर्वक रीड करायचं. हे बुक्स आहेत, हे ओपनिंग बुक्स होते. हे पेमेंट केलं म्हणजे आपण पैसे देऊन खरेदी केलं, पे केलं म्हणजे आपले पैसे गेलेत, याचा अर्थ हे परचेजेस आहेत. आणि खाली पण लिहिले बघा, परचेज ऑन 1 जानेवारी 2019, 1 जानेवारीला आपण ते खरेदी केलेत 15,000 रुपयाचे. तर ह्या बुक्समध्ये हे बुक्स ॲड करायचे आहेत म्हणून ह्या बुक्सला इथं एक स्टार करा. त्याच्यानंतर आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला, ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला, ऑफिस रेंट एक्सपेंडिचरला, रिपेअर्स एक्सपेंडिचरला, स्पोर्ट एक्सपेन्सेस आहेत एक्सपेंडिचरला, फर्निचर ॲसेटला. आता इथं पण वर फर्निचर आहे बघा. ह्या फर्निचरमध्ये म्हणजे हे ओपनिंगला ज्यावेळेस इयर तुमचं चालू झालं तेव्हा तुमच्याकडे 40,000चं फर्निचर होतं आणि तुम्ही परत परचेज केलेलं आहे आणि पेमेंट केलं म्हणजे पैसे दिले, 50,000 रुपयाचं अजून फर्निचर आलं म्हणून ह्या फर्निचरला स्टार करा. ह्याच्यामध्ये ते ॲड होईल. पहिलं किती होतं, अजून किती खरेदी केलं आणि टोटल किती झालं हे तुम्हाला समजेल. त्याच्यानंतर आहे बॅलन्स CD म्हणजे क्लोजिंग बॅलन्स, कॅश ॲसेटला, बँक ॲसेटला. त्याच्यानंतर आहे ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. करंट इयरची ट्युशन फी, करंट इयर आहे आपलं बघा इथं पण होतं 18-19 हे आपलं करंट इयर आहे म्हणून ह्याला इथं स्टार करा. ह्या करंट इयरमध्ये हे आउटस्टँडिंगचे ॲड होतील. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे, ह्याचे 2 इफेक्ट होतील. एक तुमच्या इन्कमला ट्युशन फीमध्ये ॲड होईल आणि सेकंड इफेक्ट तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. त्याच्यानंतर आहे सॅलरी टू टीचर्स फॉर इज आउटस्टँडिंग ₹15,000. सॅलरी टू टीचर्स, ह्या सॅलरीला 2 सॅलरी आहेत, एक स्टाफची आहे, स्टाफला नाही तर टीचरची सॅलरी आउटस्टँडिंग आहे. करंट इयरचं आउटस्टँडिंग इथं आपल्याला इयर नाही दिलं, याचा अर्थ ते करंट इयरचे आउटस्टँडिंग आहेत. करंट इयरचे आउटस्टँडिंग आपण सॅलरी टू टीचर्समध्ये ॲड करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट त्याचा सरळ होतो म्हणजे ते लायबिलिटीला येईल. कारण हे एक्सपेंडिचर आपल्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला येतं म्हणजे त्याचा सरळ इफेक्ट म्हणजे खाली जर बॅलन्स शीट असती तर ते लायबिलिटीला आलं असतं. त्याच्यानंतर आहे रेंट पेड इन ॲडव्हान्स म्हणजे प्रीपेड. इथं लिहून ठेवा प्रीपेड. पेड आलं म्हणून पेड इन ॲडव्हान्स, रिसिवड आलं तर रिसिवड इन ॲडव्हान्स. हे तर हे पेड इन ॲडव्हान्स आहे म्हणजे आपण प्रीपेड ॲडव्हान्समध्ये अगोदरच कोणाला तरी दिलेलं आहे म्हणून काय करायचं आहे, प्रीपेड आपण नेहमी लेस करतो म्हणून इथं तुम्ही हे लेस होणार आहे, हे ॲड होणार आहे, हे ॲड होणार आहे. हे 3,000 लेस होणार आहेत कशातून तर रेंटमधून. रेंटला स्टार करा, रेंट एक्सपेंडिचरला आहे ऑफिस रेंट, ह्याला स्टार करा. ह्याच्यामधून ते काय होणार आहे, लेस होणार आहे आणि त्याचा इफेक्ट क्रॉस होतो म्हणजे तुमच्या ॲसेटला होणार आहे सेकंड इफेक्ट. डेप्रिसिएशन ऑन बुक्स 15% पर ॲनम अँड 10% ऑन फर्निचर. तर फर्निचरला आणि बुक्सला इथं स्टार करा वर म्हणजे तुम्हाला पोस्टिंग करताना समजेल की किती लाईन सोडायच्या आहेत. आता इथपर्यंत आपण क्वेश्चन रीड करून घेतला. आता ॲन्सरला सुरुवात करायची आहे. सर्वात प्रथम आपण लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ अस कोण आहे तर इथं सांगितलेलं आहे सरस्वती हायस्कूल खेड. मग मी इथं लिहिलेलं आहे, इथून सोल्युशन आपलं चालू होतं इन द बुक्स ऑफ सरस्वती हायस्कूल खेड.
सोल्युशन. तर इन द बुक्स ऑफ सरस्वती हायस्कूल खेड, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019, जे आपल्याला इथं सांगितलेलं आहे की आपलं इयर आहे 31 मार्च 2019ला संपलेलं आहे. म्हणजे चालू झालं कधी तर 18ला चालू झालं, 19ला संपलं. हे आपलं करंट इयर. इथं लक्षात ठेवायचं किती तारीख दिली रिसिट अँड पेमेंटला, ही तारीख तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला येणार आहे. म्हणून आपण लिहिलं इथं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. आणि खाली इथं पण लिहिले बघा, यू आर रिक्वायर्ड टू, क्वेश्चनमध्ये सांगितले यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. म्हणजे तुम्हाला आन्सरमध्ये ही तारीख लिहायची आहे आणि ह्याच तारखेची बॅलन्स शीट पण तयार करायची आहे असं त्यांनी सांगितलं. क्वेश्चनमध्ये आपण पोस्टिंग पहिलं बॅलन्स शीटचं करणार आहोत. बॅलन्स शीटचं पोस्टिंगमध्ये ट्युशन फीज रिसिवेबल फक्त घेणार नाही, त्याला क्रॉसची साईन केली. कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँक पण घेणार नाही, कारण तो ओपनिंग बॅलन्स आहे. आणि पहिलं आपण ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं, नंतर ह्याचं पोस्टिंग करायचं आणि नंतर ॲडजस्टमेंट करायच्या. तर सर्वात प्रथम आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करू. इथं दिलं आहे कॅपिटल फंड 6,80,000. कॅपिटल फंड लायबिलिटीला आपण इथं लिहूया कॅपिटल फंड 6,80,000. 6,80,000 इनरला, कारण ह्याला नेहमी लक्षात ठेवा कॅपिटल फंड आहे ना इनरला लिहायचा, कारण त्याच्यामध्ये आणि त्याच्या खाली 2-3 लाईन तुम्ही नेहमी स्किप करत चला, कारण कधी कधी आपल्या लक्षात राहत नाही आणि एखाद्या ॲडजस्टमेंट येते. कॅपिटलाइज वगैरे सांगितलेलं असतं. आज काय ॲडजस्टमेंट नाही आहे कॅपिटलला, पण आपल्याला काय करायचं आहे ह्या कॅपिटल फंडमध्ये जर समजा सरप्लस आला तर ॲड करायचा आहे आणि डेफिसिट आलं तर लेस करायचं आहे. एंट्रन्स फीज पण लायबिलिटीला आपण इथं लिहू एंट्रन्स फीज. आता एंट्रन्स फीज ॲक्च्युली इन्कमला असतं, इथं त्यांनी लायबिलिटीला दिलं आहे म्हणजे ते लायबिलिटीच आहे, कारण इथं सांगितलेलं आहे की त्यांनी काय केलं असेल एंट्रन्स फीज ही कॅपिटलाइज असेल. जसं की बघा इथं तुम्हाला लिहिलं आहे ना गव्हर्नमेंट ग्रँड रेव्हेन्यू, तसं इथं त्यांनी काय केलं असेल मागच्या वर्षी जो रिसिट अँड पेमेंट दिला असेल तिथं त्यांनी ह्याला एंट्रन्स फीज कॅपिटल लिहिलं असेल इथं ब्रॅकेटमध्ये, म्हणून त्यांनी कॅपिटलला शो केलं आहे, सॉरी लायबिलिटीला शो केलं आहे. म्हणून आपण इथं लायबिलिटीला शो करायचं आहे. अमाऊंट आहे 20,000 आउटरला. तर परत एकदा बघा काय का आपण इथं घेतलं, कारण जेव्हा तुमचा मागच्या वर्षीचा रिसिट अँड पेमेंट असेल 2018चा, तेव्हा त्यांनी काय केलं असेल एंट्रन्स फीजला ब्रॅकेटमध्ये कॅपिटल लिहिलं असेल. जसं की इथं रेव्हेन्यू लिहिलं, जर इथं कॅपिटल लिहिलं असेल तर आपण लायबिलिटीला शो करतो, आणि इथं रेव्हेन्यू लिहिलं तर इन्कमला शो करतो. म्हणून त्यांनी काय केलं असेल लायबिलिटीला पोस्टिंग केलं असेल, तेव्हा त्यांची मागच्या वर्षीची बॅलन्स शीट आहे आणि आपली आत्ता आपण इथं बनवतो ही आपली 2019ची बॅलन्स शीट आहे. म्हणून आपण काय केलं हे एंट्रन्स फीज त्याचं कॅपिटलाइज केलेलं आहे, म्हणून ते कॅपिटलमध्ये ॲड करून त्यांनी बाहेर घेतलं आहे. म्हणजे याचा अर्थ ते एंट्रन्स फीज कॅपिटलाइज झालेली आहे, म्हणून ते इथं आलं. त्याच्यानंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेणार नाही. लॅबोरेटरी अमाऊंट आहे 15,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे बिल्डिंग, बिल्डिंग आहे 6 लाख, स्टार नाही बाहेरल्या 6 लाख. त्याच्यानंतर आहे फर्निचर, फर्निचरला 2 स्टार आहेत 40,000. त्याला आपण 2 स्टार आहेत, 4 लाईन स्किप करू. त्याच्यानंतर आहे फर्निचर, नंतर बुक्स 5 लाईन सोडल्या तरी चालेल. बुक्सचे अमाऊंट आहे 22,000, त्याला पण 2 स्टार आहे. तुम्ही 4-5 लाईन 22,000 1, 2, 3, 4 लाईन सोडू. 5 सोडल्या तरी चालतील, ॲक्च्युली 3च लागणार आहेत, पण आपण 4-5 सोडायच्या. म्हणजे कधी कधी ब्रॅकेटमध्ये इयर लिहावं लागतं आणि मग जागा पुरत नाही म्हणून. तर ट्युशन फीज रिसिवेबल म्हणजे आउटस्टँडिंग आहे, मागच्या वर्षीचे मिळायचे राहिले 10,000 आणि रिसिट म्हणजे मिळाले इथं सांगितले मागच्या वर्षीचे 8,000 मिळाले, म्हणजे 2,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. आपण इथं लिहून टाकू आउटस्टँडिंग ट्युशन फीज. ट्युशन फीज आता मी इथं लिहिलेलं आहे पेन्सिलने, तुम्हाला दिसतंय का बघा.
तर तुम्हाला समजावं म्हणून मी इथे लिहिते 1000 किती आहे 10,000 सॉरी 10,000 मायनस 8,000 मायनस करायचं आहे आणि जी अमाऊंट आली ती बाहेर लिहिलं आपण 2,000. तुम्ही 2,000 आहे. तर इथं तुम्ही असं पण म्हणू शकता ट्युशन फीज रिसिवेबल. तर आउटस्टँडिंग लिहा किंवा ट्युशन फीज रिसिवेबल लिहिलं तरी चालेल, हेच नाव टाकलं तरी चालेल. तर पाहिजे तर मी ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवते, तुम्हाला कळालं नाही तर. ट्युशन रिसिवेबल. इयर पण लिहिते इथं किती आहे 2017-18. म्हणजे हे कळालं तुम्हाला की 2,000 रुपये कुठून आले ते. त्याच्यानंतर हे ट्युशन फी, आता ह्याचं पोस्टिंग आपल्याला करायचं नाही. हा ओपनिंग बॅलन्स आहे. ह्या बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालं. आता आपण रिसिट अँड पेमेंटला येतोय. हा ओपनिंग बॅलन्स आहे, ह्याचं पोस्टिंग आपण करत नाही. ट्युशन फी आहे 17-18ची, आपण 2,000 इथं घेतलं या दोघांचं कम्पेअर करून. आणि हे प्रिव्हियस इयर आहे आणि आपण पोस्टिंग करतोय एकदाच होईल. जरी ॲडजस्टमेंट असती तरी पण एकदाच झालं असतं पोस्टिंग, कारण ही आहे आपली प्रिव्हियस इयरची ॲडजस्टमेंट किंवा पोस्टिंग. दोन्ही प्रिव्हियस इयर असेल तर दोन इफेक्ट होत नाहीत. त्याच्यानंतर आहे 18-19 करंट इयरचं इन्कम आहे. आणि इन्कमला येईल ट्युशन फीज बाय ट्युशन फीज अमाऊंट आहे 1,00,000 आतमध्ये, कारण त्याच्यावर स्टार आहे 1,00,000 रुपीज. आणि किती स्टार आहे, 1 स्टार आहे. एकच लाईन लागणार आहे पण आपण 2 सोडू, कारण ब्रॅकेटमध्ये इयर लिहावं लागतं म्हणून. त्याच्यानंतर आहे फाईन कलेक्टेड. फाईन कलेक्ट झाला, जमा झाला 2,000 रुपीज आउटरला. फाईन कलेक्टेड म्हणजे आपण कोणाकडून तरी दंड गोळा केलेला आहे. ॲडमिशन फीज हा अमाऊंट आहे 10,000 आउटरला, स्टार नाही आहे. त्याच्यानंतर आहे टर्म फी $7,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे डोनेशन फॉर लायब्ररी. हां, आता बघा सॉरी इथं मी इन्कम लिहिलं. डोनेशन फॉर लायब्ररी इन्कमला नाही येणार, लायबिलिटीला येणार. कारण जर समजा बघा इथं मी काय सांगते नीट ऐका. डोनेशन टू फॉर लायब्ररी असं पण ब्रॅकेटमध्ये लिहिलं असेल किंवा कॅपिटलाइज लिहिलं असेल किंवा बिल्डिंग फंड लिहिलं असेल, कुठलं पण नाव म्हणजे स्पेशल एखाद्या विशिष्ट कारणासाठी तुम्ही जर डोनेशन घेतलं असेल तर ते लायबिलिटीला येतं, हे लक्षात ठेवा. कारण ते त्याच कारणासाठी आपल्याला यूज करायचे असतात. इथं जे डोनेशन तुम्ही घेतलेलं आहे ते लायब्ररीसाठी घेतलं आहे म्हणून ह्याचं पोस्टिंग लायबिलिटीला होणार आहे. डोनेशन फॉर लायब्ररी नुसतं डोनेशन लिहिलं असतं, ब्रॅकेटमध्ये रेव्हेन्यू लिहिलं असतं तर ते इन्कमला आलं असतं. पण इथं नुसतं जरी डोनेशन लिहिलं असतं तरी इन्कमला आलं असतं. आणि डोनेशन लिहून ब्रॅकेटमध्ये असं रेव्हेन्यू लिहिलं असतं तरी पण इन्कमला आलं असतं. पण असं स्पेशल नाव दिलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा, कधी म्हणतील फॉर बिल्डिंग फंड, फॉर लायब्ररी असं काय पण सांगतील, तेव्हा जेव्हा असं एखादं स्पेशल कारणासाठी जर डोनेशन घेतलं असेल तर ते लायबिलिटीला येतं. म्हणून आपण एंट्रन्स फीच्या खाली लिहिणार आहोत डोनेशन फॉर डोनेशन्स फॉर लायब्ररी. लायब्ररी अमाऊंट आहे 1,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट. इन्कमला येईल ₹5,000 आउटरला.
त्याच्यानंतर आहे गव्हर्मेंट ग्रँट. आता गव्हर्मेंट ग्रँट आपण ॲसेटला लिहिलं असतं, पण इथं रेव्हेन्यू लिहिलं आहे म्हणून ते इन्कमला येणार आहे. इथं लिहा बाय गव्हर्मेंट ग्रँट. रेव्हेन्यू आहे, नाही रेव्हेन्यू लिहिलं तरी चालेल. 2 लाख रुपये आउटरला. पोस्टिंग एकदा बघून घेते केलं आहे का मी सगळं. ट्युशन फी, फाईन कलेक्टेड, ॲडमिशन फीज, टर्म फीज, डोनेशन हां हे लायब्ररीला जाईल. इंटरेस्ट टू बँक डिपॉझिट आणि गव्हर्मेंट ग्रँट बरोबर आहे. परत आहे बाय सॅलरीज टू टीचर्स, म्हणजे इथे येणार आहे टू सॅलरीज टू टीचर्स. अमाऊंट आहे 1,80,000 इनरला, कारण त्याच्यावर स्टार आहे. एक लाईन सोडा, त्याला स्टार आहे. एक लाईन सोडा, त्याच्या खाली आहे सॅलरीज टू स्टाफ, ऑफिस स्टाफ. ऑफिस स्टाफ अमाऊंट आहे 30,000 आउटरला. त्याच्यानंतर बुक्स आहे ॲसेटला जाईल. बुक्स इथं म्हणायचं आहे ॲड परचेजेस. अमाऊंट आहे बुक्सची 15,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचरला आहे अमाऊंट आहे 5,000. टू annual gathering expenses, annual गॅदरिंग एक्सपेन्सेस आहेत 10,000 रुपीज आउटरला. त्याच्यानंतर आहे ॲन्युअल गॅदरिंग एक्सपेन्सेस नंतर आहे ऑफिस रेंट, स्टार आहे त्याला 16,000. त्याच्यानंतर आहे रिपेअर्सची अमाऊंट आहे 5,000. 15,000. एक लाईन सोडायची होती वर. 15,000. त्याच्यानंतर आहे स्पोर्ट एक्सपेन्सेस. इथं येईल, थांबा आता. इथं स्पोर्ट एक्सपेन्सेसला बघूया वर काय आहे का नाही. स्पोर्ट एक्सपेन्सेस नाही आहे. स्पोर्ट एक्सपेन्सेस 5,000 आउटरला. त्याच्यानंतर आहे फर्निचर ॲसेटला 50,000. आता आपण ॲसेटला फर्निचर लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ॲड फर्निचर, ॲड परचेजेस म्हणूया आपण. अमाऊंट आहे 50,000. ॲड करून आतमध्येच ठेवूया दोघांना 90,000. आणि बुक्सचं पण ॲड करून ठेवूया. त्याच्यानंतर आहे बॅलन्स, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. नुसतं कॅश आणि बँक लिहिते, कॅश आणि
बँक ॲसेटला क्लोजिंग बॅलन्स ॲसेटला येतो, ओपनिंग बॅलन्सचं पोस्टिंग करायचं नाही. हा CD म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे. हे झालं आपलं पोस्टिंग. एकदा चेक करू आपण केलं आहे का. ॲन्युअल गॅदरिंग, ऑफिस रेंट, रिपेअर, स्पोर्ट, फर्निचर झालं. पोस्टिंग संपलेलं आहे. आता आपल्याला ॲडजस्टमेंट करायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे ट्युशन फीज आर आउटस्टँडिंग फॉर करंट इयर ₹5,000. ट्युशन फी आउटस्टँडिंग आहे. मग काय करणार आहोत आपण, ट्युशन फी ॲड करणार आहोत. इथं मी बुक ठेवलेला आहे. ट्युशन फीजमध्ये करंट इयरचं आउटस्टँडिंग आहे, ट्युशन फी इन्कमला आहे, ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. ॲड आउटस्टँडिंग. इयर लिहूया आपण इथं 2018-19 म्हणजे कळेल तुम्हाला. करंट इयर आहे ₹5,000. हां, 5,000च आहे म्हणजे बाहेर येतील 1,05,000. आता ह्याचा सेकंड इफेक्ट जर समजा आपली बॅलन्स शीट इथं असती, ह्याच्या खाली तुम्ही जर ड्रॉ केली असती तर जे पण तुम्ही ॲड करणार आहात त्याचा सेकंड इफेक्ट सरळ होतो आणि लेस केलं की क्रॉस होतो. आता हे तुम्ही ॲड केलं आहे म्हणून ह्याचा इफेक्ट होणार आहे ॲसेटला, म्हणजे बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण लिहिणार आहोत आउटस्टँडिंग ट्युशन फीज. ट्युशन फीज ब्रॅकेटमध्ये इयर लिहूया 2018-19. अमाऊंट आहे 5,000. ही झाली आपली पहिली ॲडजस्टमेंट. 2 इफेक्ट झाले त्याचे. त्याच्यानंतर आहे सॅलरी टू टीचर्स इज आउटस्टँडिंग ₹15,000. सॅलरी टू टीचर्स, टीचरची सॅलरी आहे आणि ती आउटस्टँडिंग आहे. टीचर्स सॅलरी तर आउटस्टँडिंग आहे ₹15,000 देणं बाकी आहे. म्हणजे एकूण खर्च किती आहे, ह्या एवढा 1,80,000 आणि ते 15,000. म्हणजे टोटल आपल्याला सॅलरीसाठी किती एक्सपेन्सेस करावे लागले ते आपल्याला शो करायचं आहे. म्हणून आपण इथं म्हणणार आहे ॲड आउटस्टँडिंग. आठ आणि 9 1,95,000 1,95,000. आउटस्टँडिंगचा इफेक्ट तुमचा सरळ होतो. म्हणजे जर समजा बॅलन्स शीट इथं असते तर कुठं होईल हे आउटस्टँडिंग, लायबिलिटीला. तर इथं लिहूया आपण आउटस्टँडिंग सॅलरीज टू टीचर्स. $15,000 लायबिलिटीला. ॲडजस्टमेंट संपली. 2 इफेक्ट झाले. त्याच्यानंतर आहे रेंट पेड इन ॲडव्हान्स इज ₹3,000. म्हणजे प्रीपेड आहे. प्रीपेड तुम्ही लेस करता. रेंटमधून तुम्हाला काय करायचं आहे, ऑफिस रेंटमधून लेस करायचं आहे. लेस प्रीपेड किंवा नाव दिले तेच लिहा, पेड इन ॲडव्हान्स. पेड इन ॲडव्हान्स 3,000. लेस करतोय, चुकून ॲड केलं जातं, कधी कधी होतं तसं. 13,000 आउटरला. सेकंड इफेक्ट तुम्ही कसा करणार आहात, जर समजा तुमची बॅलन्स शीट याच्या खाली आहे तर प्रिपेडचा इफेक्ट क्रॉस होतो. म्हणून तुम्ही काय करणार आहात बघा, इथं क्रॉस म्हणजे कसं, तर तुमच्या प्रिपेड कुठं आहे तर इथं आहे. ह्याचा क्रॉस इफेक्ट म्हणजे तुमच्या ॲसेटला होणार आहे. हे लक्षात ठेवा, असं क्रॉस येतं म्हणजे कुठे येईल इफेक्ट, बॅलन्स शीटच्या ॲसेटला. म्हणून आपण इथं लिहिणार आहोत प्रीपेड किंवा पेड इन ॲडव्हान्स. ऑफिस रेंट पेड इन ॲडव्हान्स. $3,000 आउटरला. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डेप्रिशिएशन ऑन बुक्स ॲट द रेट ऑफ 15% पर ॲनम अँड 10% ऑन फर्निचर. ही ॲडजस्टमेंट तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहे. त्याच्यासाठी आपण वर्किंग नोट करणार आहोत. मी इथं लिहिते बघा, नीट बघूया आपण. डेप्रिसिएशन
पहिलं आहे डेप्रिसिएशन कोणावर सांगितलं आहे त्याने, तर बुक्सवर. बुक्स ॲट द रेट ऑफ 15% पर ॲनम एवढं सांगितलं. तर आता इथं तुम्ही नीट बघा, जे हे बुक्स होते पहिले, आता क्वेश्चन दाखवते तुम्हाला थोडा. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे नीट बघून आपण त्याचं कॅल्क्युलेशन करणार आहोत. क्वेश्चनमध्ये सांगितलं आहे हे मागच्या वर्षीचं होतं. किती बुक्स होते तुमच्याकडे, 22,000, आणि हे पूर्ण एक वर्ष तुम्ही वापरलेत. 2018ला तुमच्याकडं बुक्स होते, म्हणजे कधी ते किती, तर बघा तुमचं इयर होतं इथं 2018 आणि संपलं कधी 2017-18. हे तुमचं प्रिव्हियस इयर होतं, प्रिव्हियस इयर. तर हे इयरमध्ये तुमच्याकडं 22,000 रुपयाचे बुक्स होते, म्हणजे पूर्ण एक वर्ष तुम्ही ते बुक्स वापरलेले आहेत. म्हणून 22,000वर 15%, 22,000 इंटू 15%. ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले, म्हणजे 220 इंटू 15. 15 झिरो 0, 15 टू 30, 15 टू 30 प्लस 3 33. तर इथं आन्सर आलं 3,300. हे झालं डेप्रिशिएशन 22,000चं, की जे तुम्ही ओपनिंग बॅलन्स शीटला होतं. आणि परत सांगितलं तुम्ही बुक्स परचेज केले, कितीचे केले, तर 15,000 रुपीजचे बुक्स परचेज केले. पण कधी केले, तर 1 जानेवारी. एक म्हणजे जानेवारी 2019ला. बघा आपलं इयर कधी संपतं, परत इथं दाखवते दुसऱ्या पेजवर. आपलं इयर चाललं होतं 1 एप्रिल 2018ला, करंट इयर. मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चला आपलं इयर संपतं. 31 मार्चला 2019 आपलं इयर संपतं. आणि त्यांनी सांगितलं 1 जानेवारी 2019, म्हणजे इथं इथपर्यंत डिसेंबरपर्यंत 2018 होतं. आता इथं जानेवारीपासून 2019 चालू झालं. ह्या तारखेला तुम्ही बुक्स परचेज केले, किती दिवस वापरले, 1, 2, 3 मंथ्स. किती मंथ्स, 3 महिने तुम्ही ते बुक्स यूज केले, म्हणजे 3 महिन्याचंच डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून काय करणार आहोत आपण इथं 15,000 इंटू किती पर्सेंट आहे, 15%. म्हणून 15% इंटू किती महिने, 3 मंथ्स. 3 डिवाइड बाय 12 हे मंथ्स आहेत. मग ह्या 2 झिरोला हे 2 झिरो कट झाले. 3 1 जा 3, 3 4 जा 12. आता आपण कॅल्सीवर करूया. कॅल्सीवर पण तुम्ही करू शकता किंवा हाताने पण करू शकता. कॅल्सीवर मी करून दाखवते तुम्हाला, एकच मिनिट. कॅल्सीवर करूया आपण, बघू काय येतंय. 100 इथं काय आलं बघा, असं आलं 150 इंटू 15 इंटू 15 डिवाइड बाय 4. इथं पण तुम्ही असं हाताने पण करू शकता बघा. 4 1 जा 4, 4 3 जा 12, 3 राहिले 4 25 नको, थांबा, असं नाही भाग जात आहे, डिवाइड नाही होत आहे. 150 इंटू 15 डिवाइड बाय 4 आपण करून बघूया. 150 इंटू 15, आन्सर आलं 2000. हे 2250 डिवाइड बाय 4, 562.5. तर मग आपल्याला डेप्रिशिएशन घ्यायचं आहे. डेप्रिशिएशन कसं करणार आहोत आपण बुक्सचं, तर करून बघू. हे पहिलं डेप्रिशिएशन आहे आणि हे आत्ताचं आहे. तरी पण परत अजून एकदा करून बघते. 15,000 इंटू 15% इंटू 3 डिवाइड बाय 12, बरोबर आहे 562.5. तर ह्याला आपण 5 आलंय म्हणून कन्वर्ट करायचं आहे. 1 रुपया ॲड करायचा, 563. 62 होतं, 63 एवढं डेप्रिशिएशन घ्यायचं आहे. आणि 2 डेप्रिशिएशनचं आपल्याला ॲड करायचं आहे. हे 2000वरचं एवढं डेप्रिशिएशन होतं, 3,300
आणि प्लस आहे 563, या दोघांचं ॲड करायचं आहे. 3863 हे आहे टोटल डेप्रिसिएशन ऑन बुक्सचं डेप्रिसिएशन आहे. तुम्ही इथं मी ॲड करून पण बघते. प्लस 3300 प्लस केलं बरोबर आहे. हे 3863. तर हे डेप्रिशिएशन आहे. डेप्रिशिएशन आपण काय करणार आहोत, बुक्समधून लेस करणार आहोत. डेप्रिशिएशन लेस अ, 3863 मायनस करूया. 37,000 मायनस 3863 टोटल आलं 33,137. तर ह्या डेप्रिशिएशनचा आपल्याला सेकंड इफेक्ट करायचा आहे. सेकंड इफेक्ट कुठे येणार आहे, तुमच्या एक्सपेंडिचरला. जे पण तुम्ही लेस करता त्याचा इफेक्ट क्रॉस होतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण बुक्स बघूया. बुक्सची टोटल बरोबर आहे का, 33,1. हां, आता ह्याचा इफेक्ट आपल्याला कुठं करायचा आहे, क्रॉस. बघा मी इथं तुम्हाला दाखवायचं राहिलं. ही तुमची बॅलन्स शीट आहे आणि तुम्ही बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला काय केलेलं आहे, डेप्रिशिएशन लेस केलं आहे. त्याचा इफेक्ट क्रॉस होतो, म्हणजे बॅलन्स शीटवरून कुठं जाईल, इन्कम अँड एक्सपेंडिचरला. तर तुमचा इफेक्ट असा क्रॉस होईल, तर ते जाणार आहे एक्सपेंडिचरला. असा क्रॉस होईल, एक्सपेंडिचरला जाईल. बॅलन्स शीटचा इफेक्ट कुठं जाणार आहे, असं जर आपण यांच्या खाली इन्कम अँड एक्सपेंडिचर असतं तर क्रॉस म्हणजे एक्सपेंडिचरला. कुठं जाणार आहे, एक्सपेंडिचरला. म्हणून इथं लिहिणार आहोत आपण टू डेप्रिशिएशन ऑन बुक्स. ऑन बुक्स अमाऊंट आहे. अमाऊंट किती काढली बघा, आपण इथं केलेलंच आहे. 3863. 3863. काळजीपूर्वक लिहा, एखादा नंबर चुकू शकतो गडबडीमध्ये. तर नेक्स्ट डेप्रिशिएशन आहे आपलं फर्निचरवर 10%. फर्निचरचं पण आपल्याला तसंच करायचं आहे. आपण फर्निचरचं डेप्रिशिएशन काढूया. बघा आता डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. %10. तर अमाऊंट बघा, आता इथं पण बघताना काळजीपूर्वक बघायचं आहे की एक फर्निचर तुमचं 40,000चं इथं आहे, ह्याच्यावर 1 इयरचं काढायचं आहे. 40,000वर 1 इयर, 1 इयरचं डेप्रिशिएशन 40,000वर. मग कसं काढणार तुम्ही, 40,000 इंटू 10%. एक 0 कट केला तरी पण येतं, 4,000 रुपये. हे आलं एका वर्षाचं डेप्रिशिएशन, 1 इयर डेप्रिशिएशन. 1 इयरचं डेप्रिशिएशन आहे 4,000, ह्या 40,000वरचं. आणि खाली सांगितलं तुम्ही परचेज कधी केलं बघा फर्निचर. इथं 50,000 रुपयाचं फर्निचर परचेज केलेलं आहे. $50,000 ऑन 1 जुलै 2018. 1 जुलै 2018. 7 आहे, 7 म्हणजे जुलै. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. तर जुलैला आपण एवढं 50,000चं फर्निचर परचेज केलं. 50,000वर 10% 10% इंटू किती मंथ्स बघा, जुलैपर्यंत जावा. आत्ताच आपण इथं एका पेजवर वर्किंग नोट केलेली होती, आपण परत इथं दाखवते बघा. आपण ते फर्निचर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, आणि ते पण कधी तर 1 जुलै 1 तारखेला केलं, म्हणजे जुलै महिन्यामध्ये पण आपण यूज केलेला आहे 2018ला. म्हणजे इथपासून आपल्याला खाली जायचं आहे.
इथं यूज केलं, इथं यूज केलं, इथून खाली वापरलेलं आहे. इथं आपल्याजवळ फर्निचर नव्हतं, म्हणजे आपण इकडं वर वापरलेलं नाही. मग कुठून वापरलं तर 1 जुलैपासून वापरलं. किती महिने वापरलं? 1 2 3 4 5 6 7 8 9 मंथ्स. कारण 9 महिने तुम्ही ते फर्निचर यूज केलं. म्हणून येणार आहे 9 / 12. ह्या झिरोला हा झिरो कट झाला, ह्या झिरोला हा झिरो कट झाला. आपण बघूया 3 त्रिक 9, 3 चोक 12, 4 एके 4, 4 एके 4, 1 राहिला, 4 दोन्ही 8, 2 राहिले, 4 पंचे 20 आणि 1 झिरो आणि इंटू 3 आहे. म्हणजे कसं येईल 1 2 5 0 इंटू 3. 3 झिरोचा 0, 3 5 जा 15, कॅरी झाला 1, 3 2 जा 6 + 1 7 आणि 3 1 जा 3, 3750. तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांचं ॲड करायचं आहे फर्निचरचं. हे 4000 आणि हे टोटल डेप्रिसिएशन 4000 + 3750, म्हणजे किती येणार आहे 7750. हे झालं आपलं टोटल डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरवर आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. आपण फर्निचर कुठे आहे, इथं लिहिणार आहोत लेस डेप्रिसिएशन 7750 आणि लेस करून बाहेर काढायचं आहे. तुम्ही कॅल्सीवर करायला तुम्हाला अलाउड नाही आहे, त्यामुळे तुम्ही हातानेच करायचं आहे. -7750, 82,250, 82,250. हे आलं तुमचं डेप्रिशिएशन. आता ह्याचा सेकंड इफेक्ट क्रॉस होतो, म्हणजे कुठं जाणार आहे एक्सपेंडिचरला. इथं लिहिणार आहात तुम्ही डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 7750. 7750. तर हे झालं आपले ॲडजस्टमेंट. मला ते संपलेले आहेत. हिडन ॲडजस्टमेंट नव्हत्या आणि ह्याला नसतात ह्या लेसनमध्ये. फक्त एकच ॲडजस्टमेंट होती, ती जी ह्या लेसनमध्ये वेगळी आली, ती म्हणजे ट्युशन फीज रिसिवेबल. तर तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे याचा अर्थ होता की 10,000 रुपीज मिळायचे राहिलेले होते आणि 8,000 रुपये 8,000 रुपीज मिळाले. रिसिट म्हणजे मिळाले, म्हणजे मिळायचे किती राहिले 2,000 रुपीज राहिले आणि मिळायचे राहिले, म्हणून आपण ॲसेटला लिहिणार आहोत 2,000 आणि ते लिहिलं. एवढंच ह्या क्वेश्चनमध्ये वेगळं आलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, सगळ्या ॲडजस्टमेंट झाले का चेक करते मी. रेंटची झाली, सॅलरीची झाली, हे झालं, हे झालं. आता आपण बघायचं आहे सगळे अमाऊंट बाहेर आलेत का कॅपिटल सोडून, नाहीतर मग एखादी ॲडजस्टमेंट करायची राहिली असं लक्षात येतं. तर हे आलेलं आहे, हे पण आलं, झालं सगळं आलेलं आहे बाहेर. आता आपण क्लोज करूया. क्लोज करताना बघायचं आहे कोणत्या साईडची टोटल जास्त आहे. आता आपण इथं करून बघूया. 1,05,000 + 2,000 + 10,000 + 7,000 + 5,000 + 2 लाख टोटल आली. आपण एका पेजवर करणार आहोत. टोटल आहे क्रेडिट साईडची 3,29,000. ही क्रेडिटची टोटल आहे. आता आपण डेबिटची करून बघूया. डेबिटची किती येते. डेबिटची टोटल 1,95,000, 30,000 + 5,000 + 10,000 + 13,000 + 15,000 + 5,000 + 3,863 + 7,750 टोटल आलेली आहे त्याची डेबिट साईडची 2,84,613. या दोघांचं मायनस करूया आपण.
म्हणजे आता डेबिटला कमी पडतं आहे म्हणजे सरप्लसच येणार आहे, हे आपण गृहीत धरूया. मग काय करूया, ह्याच्यातून मायनस 3,29,000 44,387. आता हे काय झालेलं आहे बघा, कुठं कमी पडले, डेबिट साईडला कमी पडले की त्याला सरप्लस म्हणायचं आहे, सरप्लस. म्हणून आपण ही जी मोठी टोटल आहे ते दोन्हीकडे लिहिणार आहोत. 3,29,000 3,29,000 इथे येणार आहे टू सरप्लस. इथं लिहायचं आहे एक्सिस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. अमाऊंट आहे 44,387. नुसतं सरप्लस लिहिलं तुम्ही तरी चालेल, आणि सरप्लस आला तर तो काय करतो आपण कॅपिटलमध्ये ॲड करतो, म्हणून इथले ॲड सरप्लस 44,387 आणि बाहेर काढा 387 आणि हा 4 8 आणि 4 12 6 आणि 1 7 7,24,387. आता आपण त्याची टोटल करूया बॅलन्स शीटची. $7,24,387 प्लस 20,000 प्लस 1,000 प्लस 15,000 टोटल आलेली आहे त्याची 7,60,387. लायबिलिटीची टोटल आली. आता ॲसेटची बघूया 15,000 तेवढीच यायला पाहिजे, पण करून बघायचं काय राहिलं असेल तर मग लक्षात येतं जर इक्वल नाही झालं तर. प्लस 82,250 प्लस 33,137 प्लस 2,000 प्लस 8,000 प्लस 12,000 प्लस 5,000 प्लस 3,000. काहीतरी राहिलं वाटतं, परत करते. 15,000 प्लस 6 लाख आहे, किती घेतले काय माहिती. 6 लाख प्लस 82,250 प्लस 33,137 प्लस 2,000 प्लस 8,000 प्लस 12,000 प्लस 5,000 प्लस 3,000. आता बरोबर आली 7,60,387. दोन्ही साईड इक्वल व्हायला पाहिजेत. मागाशी इकडची कमी पडत होती, चुकून मी कदाचित 60,000 घेतलं असेल म्हणून. तर आता इथं ना तुम्ही लॉजिक काय लक्षात ठेवायचं आहे, जे पण प्रिपेड असतं वगैरे तर ते आपल्याला लेस करायचं आहे, आणि जे आपलं आउटस्टँडिंग आहे ते ॲड करायचं आहे. आउटस्टँडिंगचा इफेक्ट सरळ होतो आणि प्रिपेडचा इफेक्ट किंवा जे लेस करतो त्याचा इफेक्ट क्रॉस होतो, आणि जे ॲड करतो त्याचा इफेक्ट सरळ होतो. ही गोष्ट तुम्हाला लॉजिकने लक्षात ठेवायची आहे. सगळं ॲडजस्टमेंट लर्न करत बसायचं नाही. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट करा. तुम्हाला जर काही सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.